नमस्कार, मी तुळजा चव्हाण. निसर्ग एक वेळ या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत. आज आपण एक धावती भेट देणार आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील आणि गुहागर तालुक्यातील तवसाळ या गावाला. धावती अशासाठी म्हटलं की वेळ खूप कमी होता आणि बघण्यासारखी ठिकाणं तवसाळमध्ये खूप जास्त होती. त्यामुळे त्यातल्या त्यात जेवढा जमला तेवढा निसर्गाचा आस्वाद मीही घेतला आणि तुम्हालाही हा निसर्ग दाखवायचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. अजूनही पाऊस सुरू झाला नाही आहे, पण कडक उन्हात हा तवसाळचा मनमोहक निसर्ग बघून तवसाळला पावसाळ्यात एकदा तरी नक्की येऊन जायचं असं मी मनोमन ठरवलं आहे. तवसाळचा हा समुद्रकिनारा एवढा लांबवर पसरला आहे ना की मी रिक्षातून जातानाच तवसाळचा समुद्र किनारा कॅमेऱ्यामध्ये शूट करण्याचा प्रयत्न करते आहे. तवसाळ हे तसं छोटंसं गाव आहे, पण इथे कोकणातल्या इतर गावांसारखं शहरीकरण झालेलं नसून इथे या गावात गावचं गाव पण जपलं आहे. तवसाळमध्ये माहेरवाशिणींची पाठराखीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महामाई आणि सोनसाखळी देवींचं जागृत देवस्थान आहे. इथले गावकरी या देवींचा प्रत्येक उत्सव अगदी पारंपरिक पद्धतीने साजरा करतात. इथे रूढी आणि परंपरा काटेकोरपणे पाळल्या जातात. निसर्गाने तर तवसाळला भरभरून वरदान दिलेलं आहे. तुम्ही बघू शकताय की कडक उन्हाळ्यातही तवसाळचं हे निसर्ग सौंदर्य खूपच छान दिसतंय. हा खाडीचा भाग आहे आणि सध्या ओहोट फिरल्यामुळे इथे फारसं पाणी नाही आहे, पण तरीही आजूबाजूची झाडं आणि एकूणच हे दृश्य खूपच मनमोहक आहे. कोकणाचं वैशिष्ट्य असलेली नारळाची झाडं तर इथे प्रामुख्याने आपल्याला दिसतायतच. तवसाळमध्ये जायचं असल्यास तुम्ही 2 मार्गाने जाऊ शकता. एक तर तुम्ही कोकण रेल्वेने जाणार असाल तर चिपळूणला उतरून तुम्ही तवसाळला जाऊ शकता किंवा मग रत्नागिरी स्टेशनला उतरून तुम्ही जयगडवरून फेरी बोटीने तवसाळ गाठू शकता. खरं तर मलाही फेरी बोटीने प्रवास करायची इच्छा होती. मला फेरी बोटीने तवसाळहून जयगडला जायचं होतं, पण सध्या तरी वेळेअभावी हे शक्य नाही आहे. पण पुढच्या वेळेस मी हा प्रयत्न नक्की करेन आणि या प्रवासाचा एक सुंदर असा व्हिडिओ तुमच्यासाठी माझ्या चॅनलवर नक्की अपलोड करेन. खाडीच्या दुतर्फा दिसणारी ही झाडं, ही हिरवळ खूपच मनमोहक आहे, खूपच सुंदर दिसते. अगदी बघतच राहावं असं वाटतंय. पण वेळेअभावी मला आता इथून लवकरच पुढे निघावं लागणार आहे. गुहागरच्या मुख्य बाजारपेठेतून तवसाळच्या दिशेने येताना आम्हाला रस्त्यात पालशेत, हेदवी, रोहिला अशी अनेक गावं लागली. ही गावंही खूप सुंदर होती. एकूणच तवसाळकडे येणारा रस्ताही खूपच निसर्ग सौंदर्याने नटलेला असा आहे. खूप शांत वातावरण आहे. मध्ये काही समुद्रकिनारेही लागतात आणि तेही खूप सुंदरच आहेत. हेदवीचा दशभुज लक्ष्मी गणेश तर प्रसिद्ध आहेच, पण हेदवीमध्ये बामणघळ हेही एक प्रसिद्ध ठिकाण आहे. आता आपण आलो आहोत तवसाळच्या काशिवंडे बीचवर. खूप सुंदर असा हा एक नजारा आहे. हा बीच खूपच सुंदर आहे. सध्या तरी मी लांबून या बीचचं शूट करते आहे. चला तर मग आता आपण समुद्राच्या थोडं जवळ जाऊन हा समुद्र बघूया. हा समुद्र खूपच सुंदर आहे. या लाटा जेव्हा खडकांवरती आदळतात ना, तेव्हा जे पाण्याचे तुषार उडत आहेत ते खूपच सुंदर दिसत आहेत. सध्या तरी उन्हाळा चालू असल्यामुळे मागे दिसणाऱ्या डोंगरांवरती फारशी हिरवळ नाही आहे, परंतु पावसाळ्यात हा बीच अजूनच सुंदर दिसेल, कारण हे डोंगर पूर्ण हिरव्या वनराईने नटून हिरवेगार होतील. सध्या तरी आपण या लाटांचा आस्वाद घेऊया. या लाटांवर सूर्याची किरणं पडल्यामुळे जणू काही पाणी चकाकतंय असा भास होतोय. या ठिकाणी
समुद्राच्या मागे कोणता तरी प्रकल्प, मला आता या प्रकल्पाचं नाव माहिती नाही आहे, पण हे काहीसं दिसतंय. इलेक्ट्रिक वायर्स दिसत आहेत आणि त्यामुळे या ठिकाणाचं सौंदर्य थोडंसं खराब झाल्यासारखं वाटतंय. माणसाने केलेलं निसर्गाचं नुकसान याचं हे एक उत्तम उदाहरण म्हणता येईल, नाही का? जाऊ देत, त्या विषयात न पडता आपण पुन्हा एकदा आपला निसर्ग डोळे भरून बघून घेऊया. या समुद्र किनाऱ्यावरती मला एक सुंदर अशी घार दिसली. खाली फेसाळणारा समुद्र आणि वरती उंच आकाशात भरारी घेणारी ही घार, हे दृश्यही खूपच सुंदर आहे. पण मी तिचं शूट करत असतानाच तिला बहुतेक असुरक्षित वाटलं असावं आणि ती डोंगराकडे निघून गेली. आता आपण आलो आहोत तवसाळमधल्याच दुसऱ्या बीचवरती. हा गावातला बीच आहे आणि इथेही मागे प्रकल्पाच्या खुणांनी त्याचं सौंदर्य खराब केलंच आहे. पण ठीक आहे, आपण जितकं त्याचं सौंदर्य बाकी राहिले ते तर बघूया. जर तुम्हाला मानसिक शांती मिळवण्यासाठी कोणत्या ठिकाणी जायचं असेल ना, तर मी म्हणेन तुम्ही तवसाळच्या या बीचवरती या. कारण इथे समुद्र, लाटा, निसर्ग याखेरीज दुसरं कोणीच नाही आहे. अधूनमधूनच वाळूतून एखादा खेकडा इकडे तिकडे धावताना दिसतोय. बाकी तुम्हाला डिस्टर्ब करणारं, मानसिक शांती भंग करणारं असं इथे कोणीच नाही आहे. मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवरती आपण बघितलंच आहे की समुद्रापेक्षा आजूबाजूला जो जनसमुदाय उसळलेला असतो ना, तोच मोठा असतो. आणि त्या सगळ्या गडबड गोंधळात समुद्राचा आवाज कुठेतरी लुप्तच होऊन जातो. पण इथे तुम्ही मनापासून निसर्गाचा आवाज ऐकू शकता, निसर्गाशी एकरूप होऊ शकता. तुम्ही बघू शकताय की या लाटा खूपच सुंदर दिसत आहेत. या लाटांकडे बघतच राहावंसं वाटतंय. मला तर असं वाटतं की मी तासनतास या बीचवरती बसून राहू शकते. पण सध्या तरी वेळेअभावी ते शक्य नाही आहे. जेवढं जमेल तेवढं हे निसर्गाचं रूप डोळ्यात साठवून आता पुन्हा मागे फिरायला हवं. पण काय करणार, घड्याळाचे काटे कितीही खुणावत असले तरीही हा निसर्ग बघून मनच भरत नाही आहे. या लाटांकडे तहानभूक विसरून असंच बघत राहावंसं वाटतंय. या वाळूमध्ये आपल्या पावलांचे ठसे उमटवत राहावं असं वाटतंय. या बीचवरती सुद्धा घारीचं दर्शन झालंच. स्वच्छ निळ्या आकाशात आपले दोन्ही पंख पसरवून उत्तुंग भरारी घेणारी ही घार खूपच सुंदर दिसते. तिचा हा भरारी घेण्याचा स्वभाव माणसानेही शिकून घ्यायला हवा. छोट्या छोट्या अपयशांनी आपण खचून जातो, त्याऐवजी आपण घारीसारखी भरारी घ्यायला शिकलं पाहिजे. सकारात्मक विचार करायला शिकलं पाहिजे. खरंच निसर्ग आपल्या छोट्या छोट्या कृतींमधून आपल्याला खूप काही शिकवत असतो. फक्त आपल्याला त्याच्याशी एकरूप होता आलं पाहिजे. तो काय सांगतो हे आपल्याला ऐकता आलं पाहिजे. निसर्गाची साथ आपल्यापर्यंत पोहोचली पाहिजे. तवसाळचं हे निसर्ग सौंदर्य तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. तवसाळचा हा सुंदर अनुभव मनात साठवून मी निघाले आहे पुन्हा पावसाळ्यात तवसाळ्याला भेट द्यायचीच हा निश्चय करून. धन्यवाद.